गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिकच्या नांदगाव येथील शाकंभरी नदीला पूर आल्याने आणि अतिवृष्टीमुळे अनेक भाग पाण्याखाली गेले। घरात, दुकानात, शॉपमध्ये पाणी शिरले। पंचनामे करून नुकसान भरपाई करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार नाशिक येथील काही ठिकाणी 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता, विजेंचा कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असे संकेत दिले। आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी शनिवारी सायंकाळी 5 वाजेपासून मुसळधार पावसाची हजेरी लावली। परिसरात रात्रभर कधी मध्यम तर कधी मुसळधार स्वरूपाचा पाऊस चालू होते। सकाळी 10 वाजता पाऊस बंद झाले। नांदगाव येथील कोल्ह्या नाल्या, गुलजारीवाडी, दत्त मंदिर परिसर, व्यापारी संकुल, शनी मंदिर, पूल, माणिक संकुल, हनुमान नगर असे ठिकठिकाणी पाणी घुसल्याने नागरिकांची धावपळ उडाली। ओमिनी 4 व्हीलर गाडीवरती भिंत कोसळली। गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नांदगाव मालेगाव रोडवरती पाणी साचल्याने गाड्यांचे रांगा लागल्या होत्या। नांदगाव दहेगाव धरण, माणिक पूलच धरण पूर्ण भरले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यास सांगण्यात आले। प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। हे अतिवृष्टी आणि पुराचे दृश्य 2009 मध्येही दिसून आले होते, जेव्हा लेंडी नदी आणि शाकंभरी नद्यांना पूर आला होता आणि नागरिकांना रेल्वे ट्रॅकवरून जावे लागले होते। असे दृश्य आज बघायला मिळाले। नागरिकांनी सतर्क राहावे आणि स्वतःची काळजी घ्यावी असे नांदगाव नगर परिषद प्रशासनाने सूचना दिल्या। या नांदगाव शहरामध्ये अतिशय प्रचंड प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक नागरिकांच्या घरामध्ये आपण बघू शकता, अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। समोर परमार्थ निकेतन कलावती मंदिर आहे। या मंदिरामध्ये मंदिरचा पाण्याखाली गेलेलं आपल्याला दिसतंय। अतिशय भयान अशी परिस्थिती आज या पावसाने नांदगावमध्ये, या हनुमाननगर मध्ये निर्माण झालेली आहे। आणि आपण बघू शकता समोर जो नांदगाव मालेगाव रोड आहे, या रोडवर सुद्धा प्रचंड प्रमाणात हा पूर्ण रोड सुद्धा, हा रस्ता सुद्धा पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। आणि जर असाच जर पाऊस सतत अजून जर चालू राहिला तर पुढे काय स्थिती निर्माण होईल याची कल्पना करवत नाहीये। तरीही नागरिकांनी, या नांदगाव शहरातील नागरिकांनी आणि आजूबाजूच्या परिसरात नागरिकांनी आपल्या जीविताची काळजी घ्यावी असं आपण सर्व नागरिकांना आवाहन करूया। धन्यवाद सर। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडुदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।